जे आम्हाला अपात्र ठरवण्यासाठी ज्याने आटोकाट प्रयत्न केला तो प्रयत्न त्यांचा फेल गेलेला आहे आणि आम्ही सत्याचा विजय झाला म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। मात्र आता विरोधक आक्रमक होत आहेत, ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत, निकाल मान्य नाही कुठेतरी नार्वेकरांनी एकेरी बाजू घेतल्याचा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे। त्यांना त्यांचं काम करू तर आम्ही आमचं काम करू। अध्यक्षांनी योग्य निर्णय दिलेला आहे, सगळ्यांनी मान्य केलेला आहे। तेव्हा जो काय निर्णय आहे त्यांना चॅलेंज करायचं, त्यांनी चॅलेंज करू द्या, त्या चॅलेंज आम्ही स्वीकारतो। मात्र हां ठीक, ते काय आता त्यांना काहीतरी बोलणं आहे, त्याच्याशिवाय त्यांचे कार्यकर्ते कसे काय थांबतील? जर आज ते काहीच जर बोलले नाही आमच्या विरोधात तर मग त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहतील का? राहिले ते पण येतील ना, पण ते उद्यापासून सुरू आहे। मात्र बरेच आहेत, आकडा नाही सांगू शकत पण बरेच आहेत। अभी आगे आगे क्या होता है देखो। 14 आमदार जे होऊ शकतात, काय तुमची रणनीती आहे आणि तुमच्या संपर्कात थोडं त्या 14 काही आहेत? आजचा दिवस जरा थोडासा सबुरीने त्यांना जरा थोडंसं रिलॅक्स होऊ द्या, कारण लय मोठा धक्का त्यांना बसलेला आहे। तरी त्यांना थोडी तसल्ली पण दिलेली आहे, अपात्र नाही केलं ते, ती थोडीशी खंत आम्हाला राहिली, पण त्याचं हरकत नाही आहे। त्याचं आता आम्ही मुख्यमंत्री, आमचे काही वरिष्ठ नेते, आम्ही सगळे मंडळी थोडंसं डिस्कस करतो आणि मग पुढे निर्णय। प्रतोद म्हणून तुम्हाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे, याबद्दल काय सांगाल? आणि खरी शिवसेना ही मान्य केली ह्याबद्दल मी काय सांगावं असं तुम्हाला वाटते? मला सांगा, मला तर आनंदच होणार, कारण जो काय आम्हाला त्यांनी वेगळ्या नजरेने पाहत होते विरोधक, त्यांना चपराक मिळालेली आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी आज अध्यक्षांनी करून टाकलेलं आहे। त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, हे मी मगाही सांगितलं ना, आत्ताही सांगतो। शिवसेना निदर्शनं करतायत, जो निकाल दिलाय विधानसभा अध्यक्षांनी त्याच्या विरोधात जो आहे ते हे आम्ही अपेक्षित धरून चाललो होतो, त्याच्यामुळं एवढं काय फार मोठं मनावरती घ्यायला पाहिजे अशातला भाग नाही आहे। त्याला कायदा सुव्यवस्था पोलीस आहेत ते राखतील आणि त्याला अडचण होऊ देणार नाही आपल्या लोकांना, असं मला वाटतं।